प्रदर्शन होणं आणि त्या प्रदर्शनाला आपल्या मराठी लोकांनी मोठ्या संख्येनं भेट देणं आणि इतक्या मोठ्या संख्येनं ग्रंथ विक्रेते प्रकाशक यांनी आपले स्टॉल टाकणं ही मोठी गोष्ट आहे. पुस्तकाला जे पुस्तक असतं ना त्याला राजकीय पक्ष नसतो. मराठी पुस्तक आहे. मराठी माणसानं पुस्तक विकत घेऊनच वाचायला हवं, तर हा व्यवसाय जो आहे आपला तो टिकून राहील. कोविड काळानंतर मराठी वृत्तपत्र, मराठी ग्रंथ, प्रकाशन हे अडचणीत सापडलेले व्यवसाय आहेत आणि अशा प्रकारच्या उपक्रमामुळे प्रकाशन व्यवसायाला, मराठी लेखकांना नक्कीच चांगले दिवस येतील. मी स्वतः जिथे अशा प्रकारचं ग्रंथ प्रदर्शन असतं तिथे आवर्जून भेट देतो आणि खूप सुंदर आहे. मला हवी असलेली सर्व पुस्तकं एकाच मांडवाखाली मिळाली आणि त्याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. पुस्तक जे भेट दिलं घ्या. संदीप देशपांडेंनी मला हे पुस्तक दिलेलं आहे. ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे आणि आमची तीच भूमिका आहे. अनेकदा आपण बघतो की कौटुंबिक सोहळ्यांमध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे ना. पण तुम्हाला का प्रश्न पडलाय? मराठी भाषा या निमित्तानं दोन पक्ष एकत्र काही होऊ शकतं का पुढच्या काळात? मी पुस्तक त्याच्यावर मी पुस्तक लिहितो आहे. पुस्तक लिहितो आहे. चला चला. या पुस्तक प्रदर्शनाला संजय राऊत यांनी भेट दिली आणि यावेळेला संदीप देशपांडे यांनी या प्रदर्शनाची सफर संजय राऊतांना घडवली आणि यावेळेला संजय राऊतांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे, पुस्तक प्रदर्शनाच्या आयोजकांचे मी आभार मानतो असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय. पुस्तकाला राजकीय पक्ष नसतो अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे. काय सांगाल की अनेकदा बघायला मिळतं की राजकीय मतभेद असतात, पण पुस्तक आणि साहित्य हाही एक दुवा असतो मतभेद असताना राजकारण्यांना जोडण्याचा. मला असं वाटतं महाराष्ट्र आणि मराठी भाषा ही आमच्या कुठल्याही मतभेदांपेक्षा सर्वात वरती आहे आणि आज प्रथमच मुंबईमध्ये 105 प्रकाशकांचे एका ठिकाणी असणं ही सुद्धा एक पर्वणी आहे किंवा मेजवानी आहे पुस्तकांची असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि त्याचा आनंद सगळेच जण घेत आहेत. तुम्हाला काय वाटतं, समजा संजय राऊत आहेत, जर राज ठाकरे असते तर आणखी आकर्षक झाला असता हा त्यांचा पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम? नाही, खरं राज तर ठाकरेंना काही कल्पना आहे का की संजय राऊत इथे आलेले, तुम्ही काही कल्पना दिली आहे का? हो, मी बोललोय, त्यांच्या कानावर घातलंय. मग त्यावर त्यांची काय प्रतिक्रिया होती? नाही, ते म्हणाले त्यांना सगळं दाखव, तर त्याप्रमाणे दाखवतोय त्यांना. अच्छा. आणि तुम्ही काही ते स्वतः आलेले आहेत, शिवसेना युबीटीचे नेते आहेत, त्यांना एखादं पुस्तक तुमच्याकडून तुम्ही भेट देणार आहात? हो, देणार आहे. काय त्या म्हणजे काय पुस्तकाचं काय म्हणजे कोणतं नेमकं पुस्तक आहे? आता मी देईन तेव्हा तुम्हाला दाखवेन. सस्पेन्स आहे. ओके.